देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे। आतापर्यंत 5 टप्प्यांमध्ये मतदान झाले असून आणखी 2 टप्पे शिल्लक आहेत। 6व्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे। या दरम्यान निवडणूक आयोगानं जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेन, निवडणूक आयुक्तांना गळा घोटणार अशी थेट धमकीच माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिली आहे। या संदर्भातील पत्र थेट त्यांच्या दिल्ली कार्यालयाला सावजी यांनी पाठवले असल्यानं खळबळ उडाली आहे। सावजी हे आपल्या अनोखे आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी व धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती। आता पुन्हा त्यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली आहे। या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदारांचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षांकडेच आहे। या आधारे एकूण 48 जागांपैकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्याच येणार आहेत। परंतु जनतेच्या आणि माझ्या मनात तर संशय आहे की आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा, लोकशाहीचा गळा घोटणार आहात। असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीनं या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, असे सावजी म्हणाले।